पुण्याच्या दौंडमधील नवजात अर्भकाच्या मृत्यू प्रकरणाचं गूढ अखेर उकललंय। मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी अर्भकाचा वापर करण्यात आलाय। विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी अर्भकाचा वापर करून कचरा कुंडीत फेकून दिलं। 4 ते 5 दिवसांपूर्वी अर्भक कचरा कुंडीत सापडलं। अर्भक 5 वर्षापूर्वीचं असल्याचं दिसतंय। आरोग्य विभागाच्या अहवालानंतर दौंड पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत जोडलेत। बालाजी, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अर्भकाचा वापर करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलेला आहे। काय सांगशील सविस्तर? दौंडमध्ये ज्यावेळेस हे अर्भक सापडलं होतं त्यावेळेस आश्चर्य व्यक्त केलं जात होतं की हे नेमकं अर्भक कुणाचे आहेत। मात्र हे अर्भक जे आहे ते 18 ते 20 आठवड्याचे असताना त्याला दौंडमधील गोपाळवाडी येथील एका खासगी रुग्णालयात जन्म दिला होता आणि रुग्णालयाने ते अर्भक आहे ते फॉर्मॅलिन या द्रावणात जतन करून ठेवलं होतं। महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येत होता। जिल्हा शल्य चिकित्सकाने आरोग्य विभागाला सादर केलेल्या अहवालाद्वारे ही माहिती समोर आली आहे आणि त्या प्रकरणात आता दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। आता आणखी काय माहिती तपासात पुढे येते ते पाहावं लागेल आणि तसा तपास आता सुरू करण्यात आलाय। नक्कीच आगामी काळात या संदर्भात काय तपासांती आणखीन गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद बालाजी या संपूर्ण माहिती।